खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक टिनी मिनी डेव्हलपमेंट स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला। खारघर शहरातील अनेक शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेत सदर स्पर्धा यशस्वी केली। खारघर सेक्टर 20 येथील विश्वोदय हायस्कूलच्या मैदानामध्ये संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले। खारघर स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील आणि पनवेल महानगरपालिकेच्या भाजपाच्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या पुढाकाराने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी खारघर शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। आपण बघत असाल की खारघर स्पोर्ट्स अकॅडमी ही खारघर शहरातील तसेच परिसरातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी किंवा मुलामुलींसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म इथे विविध खेळांच्या माध्यमातून म्हणजे क्रिकेट असेल, बास्केटबॉल असेल, जिम्नॅस्टिक असेल किंवा इतर विविध स्केटिंग असेल, या खेळांच्या माध्यमातून आम्ही आमच्या खेळाडूंना वाव देण्याचं काम हे करत आलेलो आहे। आणि आज विश्वोदय हायस्कूल इथे दुसरी म्हणजे पहिली स्पर्धा आपली संपन्न झाली ती मागच्या वर्षी, आज या वर्षीची दुसरी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक टिनी मिनी कॉम्पिटिशन आज इथे संपन्न होत आहे। आणि मला अभिमान वाटतो की या स्पर्धेसाठी खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ 150 ते 200 विद्यार्थ्यांनी विविध वयोगटातील 6 वयोगट असेल, अंडर 6 असेल, अंडर 8 असेल, अंडर 10 असेल, अंडर 12 असेल, अशा विविध वयोगटातील मुला-मुलींनी उत्स्फूर्तपणे इथे सहभाग घेतलेला आहे। आणि मला वाटतं की आमचे जे कोच आहेत मारुती हजारे यांच्यावर एक विश्वास इथे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी दाखवला आहे। त्यांचं प्रशिक्षणच एवढं चांगलं आहे की आमच्या या खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने विविध विद्यार्थी या स्टेट लेवलवर, नॅशनल लेवलवर खेळत आहेत आणि चांगलं प्रावीण्य असं त्यांनी इथे मिळवलेलं आहे। त्यामुळे मला येणाऱ्या काळात मी माझ्या खारघर शहरातील तसेच पनवेल महानगरपालिकेतील महानगरपालिका क्षेत्रातील पालकांना तसंच विद्यार्थ्यांना आश्वासित करतो की खारघर स्पोर्ट्स अकॅडमी ही विविध खेळांच्या कलागुणांना वाव देईल। आणि विशेषतः जिम्नॅस्टिक हा खेळ असा आहे की ज्याच्यात पूर्णतः शरीराला आपली लवचिकता येते, एक स्थिरता येते आणि ती लवचिकता आणि स्थिरताचा जो उपयोग आहे तो ह्या लहान मुलांना किंवा लहान विद्यार्थ्यांना येणाऱ्या त्यांच्या भविष्यात खूप चांगल्या प्रकारे नक्कीच जीवन कसं स्टेबल करायचं हा या खेळातून एक चांगला संदेश इथे मिळणार आहे। त्यामुळे मी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या याच्या आयोजनात विशेषतः आमच्या जिम्नॅस्टिक कोच जे मारुती हजारेजी यांचं विशेष कौतुक करेल आणि त्यांच्या टीमचं आणि रिया स्केटिंग अकॅडमी जी आहे ही पण इथे सहभागी झाली, त्यांचे मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आभार देतो। खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने सेकंड आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक कॉम्पिटिशनचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आणि आपण बघत असाल की प्लेयर्स आहेत त्यांचा प्रचंड उत्साह या ठिकाणी दिसतो। या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झालेले सर्व प्लेयर्स तसेच त्यांचे पालक, सर्व पॅरेंट्सचे या ठिकाणी मी सर्वप्रथम अभिनंदन करते, त्यांना धन्यवाद देते। या जिम्नॅस्टिक या खेळासाठी जे प्रोत्साहन देतात ते जे कोच आहेत त्यांना सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करते। आपण बघतो खारघर स्पोर्ट्स अकॅडमी खारघरमध्ये विविध प्रकारच्या खेळांचं
आणि आता मुलांमध्ये जे प्लॅटफॉर्म एक सक्षम प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नेहमी चालू आहे. येणाऱ्या काळात सुद्धा आपण या सर्व नॅशनल इंटरनॅशनल सुद्धा आपण त्यांना प्रोत्साहन देणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला नेहमीच सहकार्य लागत आहे. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी करू शकतो. गुड मॉर्निंग सर. ॲक्च्युली हा इव्हेंट होतो इथे हा मला माहीत नव्हता सुरुवातीला आणि लास्ट टाइम देखील आम्ही पार्टिसिपेट नाही. हा माझा मुलगा आहे आर्टिस्ट स्कूलमधून. तर सरांनी त्यांचं आम्ही मॅडम बिकॉज ऑफ या ऑर्गनायझेशन जे केलं पाटील सरांनी आणि मॅडमनी, त्यामुळे आम्हाला इथे संधी मिळाली. तर त्या संधीमध्ये विशेष माझं वैयक्तिक मत सांगतो की मुलाला देखील म्हणजे तो जिम्नॅस्टिक घरी बऱ्यापैकी प्रॅक्टिस करायचा बिकॉज ऑफ स्कूल टीचर्स. देन आफ्टर असं झालं की आत्ता जो आज त्याला गोल्ड मेडल मिळाले. सो दॅट मलाही माहीत नव्हतं की त्याच्यामध्ये हा गुण आहे. बट पाटील सरांनी म्हणजे हे जे सगळ्या ऑर्गनायझेशनचे मी धन्यवाद मानतो. खारघरमध्ये राहून देखील म्हणजे असे इव्हेंट्स होतात हे म्हणजे शाळे थ्रू कळालं किंवा तुम्ही जे ऑर्गनायझेशन आहे ते प्रत्येक शाळेमध्ये खारघरमध्ये जाऊन त्यांना स्वतः इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांना मोटिवेट केलं सो दॅट सेल्फ हे लोक सगळे इकडे येऊ शकले. आणि सो दॅट मला आज घरामध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे आपल्या खारघरमधून तरी, त्याचं मला आज प्रथमतः ह्या ऑर्गनायझेशनमधून मला माहीत झालं. खारघर स्पोर्ट्स अकॅडमीने जे काही आज हे ऑर्गनायझेशन केलेलं आहे त्यामुळेच एक लहान प्रत्येक वयोगटातल्या मुलांना जी आज संधी प्राप्त होते ते इथल्या ग्राउंड लेवलला इथं असं जर ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या तर इथून पुढे ऑफकोर्स ते मुलं त्यासाठी धडाडीने प्रयत्न करतील आणि असेच मोठी स्टेज मिळत जातील. बट ग्राउंड स्टेज मिळणं इनिशियल ही महत्त्वाची गोष्ट आहे. हे खारघर KSK मीन्स खारघर स्पोर्ट्स अकॅडमी यांनी केलं. तर खारघर स्पोर्ट्स अकेडमी के मानापासून धन्यवाद। बच्चों को यही कि मोस्टली पेरेंट्स को बोलना चाहूँगा कि जब बच्चे अगर कोई रिक्वेस्ट लेके आए कोई नई चीज़ करने के लिए तो उनको सपोर्ट करो। और बच्चों को बहुत अच्छा लगता है ये एनवायरनमेंट देख के और उनको नई चीज़ें सीखने का मौका मिलता है। ये जिम्नास्टिक अपने इतना पॉपुलर नहीं है लेकिन ये काफ़ी हेल्थ बेनिफिट्स भी है इसके, इसीलिए पेरेंट्स और बच्चों दोनों को ऐसे कॉम्पिटिशन के अंदर भाग लेना चाहिए। और थैंक यू सो मच किरण प्रकाश पाटिल जी, आपने इतना अच्छा कंपटीशन किया यहाँ पे और हम बोरिवली से आए हैं ये कंपटीशन के लिए, तो मुझे बहुत अच्छा लगा। यहाँ पे बहुत अच्छा पार्टिसिपेशन है एंड आई लाइक द जजेस, द वे इट वाज ऑर्गेनाइज्ड and the way the kids participated in huge numbers, तो बहुत अच्छी बात है। हमारे तरफ की वेस्टर्न सपोर्ट भी कीजिए, यहाँ पे हम लोग बोलते आए हैं यहाँ तक तो टू टेक पार्ट इन दिस कॉम्पिटिशन। तो अगर आप इस तरह वेस्टर्न सपोर्ट्स की तरफ ये सब कर सकते हैं, इतनी अच्छी तरीके से अगर ऑर्गेनाइज हो सकता है तो प्लीज़ हम आपको रिक्वेस्ट करते हैं कि हमारे वहाँ पे भी